गुड मॉर्निंग. हाय. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी मेहंदी आर्टिस्ट. माझ्या चॅनलमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज बुधवार होता आणि आज स्वामिनीचा बिगर असल्यामुळे तिला 2 वेण्या हव्या होत्या आणि फुल तर तिचं ठरलेलंच आहे. तिला फुल आवडतं डोक्यात घालण्यासाठी. मग ती अशी रेडी होऊन गेली. त्याच्यानंतर 11:30 वाजता मी क्लासमध्ये आले. आज ठरवलेलं की सरप्राईज टेस्ट घ्यायची. सो मी त्यांना ते दिलं होतं टेस्ट आणि अशा सगळ्या सिरियस झाल्या होत्या टेस्ट म्हटल्यानंतर. पण ही अरेबिकची एक साधी सिंपल टेस्ट होती. अरेबिकचे 2-3 हात झाले होते त्यांच्या प्रॅक्टिस करून. अरेबिक मेहंदी त्यांना मी आधीच शिकवलेली होती. त्याच्यामुळं म्हटलं की घेऊयात एखादी टेस्ट. म्हणजे मी काय करते, जो पोर्शन शिकवून झाला आहे त्याच्यानंतर एक टेस्ट असते, सरप्राईज टेस्ट असते. मी सांगत नाही कोणाला की आज टेस्ट वगैरे आहे, आलं की टेस्ट देते. टेस्ट झाल्यानंतर मी चेक करत होते कोणाचं काही चुकलं असेल, कुठं चुकलं आहे, कुठं जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे आहे. स्कॅलप असू देत, चकली असू देत, कोणाची बरोबर आहे चुकीचं आहे. ज्याला काही काही प्रॅक्टिस करावं लागते त्यांना मी सांगत होते की तुम्ही ह्याची जास्त प्रॅक्टिस करा, कारण की त्याच्यात थोडाफार तरी बदल झाला पाहिजे नेक्स्ट टाईमला. त्याच्यामुळं मी त्यांना प्रत्येकालाच मी सांगत होते की प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेहंदीमध्ये, जरी तुम्ही मेहंदी काढायला शिकला तर सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आहे यामध्ये. आणि टेस्ट झाल्यानंतर सगळेजण आपापलीच टेस्ट पाहत होते. मग पाऊस येऊन गेला होता. म्हटलं स्टुडंटसाठी काहीतरी आपण करूयात. मग म्हटलं वडापावच नेऊयात, कारण की पाऊस नुकताच येऊन गेला आणि वडापाव खायची पण इच्छा झालीच म्हणजे होतेच पावसाळ्यात वडापाव खायची इच्छा. तर मी सगळ्यांसाठीच वडापाव आणला होता. मग आमची छोटीशी वडापावची पार्टी झाली. आणि त्याच्यानंतर मला थोडीशी रील्स वगैरे घ्यायचे होते पोस्ट करण्यासाठी टेस्टसाठी. त्यामुळं छान असे पोजेस वगैरे दिल्या. आणि ही त्यांची गडबड चाललेली, कारण की रील्स करून झाल्यानंतर सगळेजण एकदम बाहेर गेले की ते सगळेजण परत रिटर्न आतमध्ये येऊन बसायला लागल्या होत्या. आणि अशा पद्धतीने माझा मेहंदी क्लासचा एंड तर झालाच. त्याच्यानंतर माझ्या नेल आर्टचा क्लास चालू झाला होता आणि त्यांना मला डेमो द्यायचा होता. टेम्पररी एक्सटेन्शन मला शिकवायचं होतं. मग मी तेच करत होते की त्यांना स्टेप बाय स्टेप सांगत होते कसं करायचं, काय करायचं, कोणती स्टेप झाल्यानंतर कोणती स्टेप केली पाहिजे हे मी त्यांना समजून सांगत होते. आणि एक जी स्टुडंट होती तिनंच डेमोला एक लेडीज घेऊन आलेली, तिच्या हातावरतीचा मी डेमो दिला होता. आणि त्यांनी खूप म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी हँड ऑन प्रॅक्टिस केलं होतं दोघींनी पण. एकीनं लेफ्ट आणि एकीनं राईट हँड घेतला होता आणि एवढे छान केलं होतं दोघींनी पण. मला अपेक्षा नव्हती, पण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं छान केलं होतं ते. आणि त्याच्यानंतर फोटोशूट पण केले तिचे नेलचे टाकण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी. आणि हा होता तिचा फायनल रिझल्ट. आवडलं ते तर तुम्ही तिच्याकडूनच ऐका. हर्षदा, खूप छान, मस्त, एकदम कम्फर्टेबली आणि कमी टाईममध्ये मस्त थँक्यू. अशा तऱ्हेने हा व्लॉग मी इथं संपवते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.